शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं असं नेतृत्व ज्या नेतृत्वानं महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर आपली पकड गेली अनेक दशकं कायम घट्ट ठेवलेली आहे, त्याचाच प्रत्यय 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा येतोय। राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधले बरेचसे आमदार आपल्या सोबत घेऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। आता यालाही 2 वर्ष पूर्ण होतात, यालाही वर्षपेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे। मात्र जशी विधानसभेची निवडणूक समोर आली, त्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांच्याकडे येणाऱ्या इच्छुकांची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली। एरवी या गर्दीकडे लक्ष जात नाही, कारण विधानसभेच्या अगोदर कुंपणावर असलेले बरेचसे नेते या पक्षातून त्या पक्षाच्या नेत्यांकडे जात असतात। पण यावेळेस शरद पवार यांच्याकडे येत असलेल्या नावांची मात्र जोरदार चर्चा आहे, कारण ही अशी नावं आहेत ज्यातली बरीचशी नावं ही शरद पवार यांच्यासोबत गेली अनेक वर्ष होती, ज्यांच्या शरद पवारांच्या नावाशिवाय ज्यांची राजकीय कारकीर्द पाहता येत नव्हती, अशी नावं शरद पवारांना अचानक सोडून अजित पवारांबरोबर गेली होती। पण काहीच महिन्यांमध्ये ती शरद पवारांकडे परत येतात आणि त्यांच्यासोबतच महाराष्ट्रभरातले अनेक नेते शरद पवारांच्या रोज भेटीगाठी घेतात। आता यातनं अनेक राजकीय अर्थ निघतात, कारण विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांनी पक्ष बदल करणं हा महाराष्ट्रामधला नवीन पायंडा नाहीये। मात्र या पक्ष बदलाची किंवा या भेटीगाठींची दिशा 2024 मध्ये 2019 पेक्षा प्रचंड वेगळी आहे। त्यामुळे 19च्या निवडणुकांना सामोरं जाताना आणि 24च्या निवडणुकांना सामोरं जाताना महाराष्ट्रामध्ये नेमकं काय बदललंय आणि शरद पवारांकडे जे इनकमिंग सुरू आहे त्याचे अर्थ नेमके काय आहेत, या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे। पण त्या अगोदर एक नजर टाकूयात आपण की शरद पवारांकडे गेल्या अगदी काही तासांमध्ये कोणकोणते नेते येऊन भेट देऊन गेलेले आहेत, शरद पवार यांच्या पक्षामधलं इनकमिंग नेमकं काय सांगतं। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणारं कोल्हापूरमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं समरजित सिंग घाटगे। कागलचे नेते आहेत, भाजपचे नेते म्हणून ओळख होती त्यांची, फडणवीसांच्या अगदी जवळचे नेतृत्व अशी कागलमध्ये समरजित सिंग घाटगे यांची ओळख। कागल विधानसभेमध्ये ते हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जात होते। हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलमधले आमदार, राज्यातले मंत्री। हसन मुश्रीफ हे भाजपसोबत आल्यामुळं समरजित सिंग घाटगे यांची संभाव्य उमेदवारी विधानसभेसाठीची धोक्यात आली। त्यामुळे घाटगे नाराज झाले आणि कागलच्या उमेदवारीसाठी शरद पवारांकडे आले। पक्षप्रवेश सुद्धा शरद पवार यांच्या पक्षामध्ये समरजित सिंग घाटगे यांचा झाला काही दिवसांपूर्वी। यानंतर आणखी एक नेतृत्व जे शरद पवार यांच्या भेटीला गेल्या काही दिवसांमध्ये पोहोचलं आणि चर्चेत आलं ते म्हणजे छगन भुजबळ। खरं तर छगन भुजबळ हे शरद पवार यांनी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हापासूनचे त्यांचे सहकारी, पण अजित पवार यांच्यासोबत गेले, सध्या मंत्री आहेत। नाशिक लोकसभेची उमेदवारी अजित पवार यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये त्यांना मिळू शकली नाही, नाराज झाले। राज्यसभेसाठी ही निवड झाली नाही, नाराजी वाढली, त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी जी काही भूमिका घेतली त्यामुळे ते महायुतीमध्ये एकाकी पडल्याची भावना येत होती। मग आरक्षण प्रश्नी मार्ग काढण्यासाठी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शरद पवारांची भेट घेतली आणि तिथूनच अनेक चर्चा सुरू झाल्या। दिलीप वळसे पाटील ज्यांची राजकीय कारकीर्द शरद पवार या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नेते, पण अजित पवार यांच्यासोबत ते निघून गेले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले अत्यंत अनुभवी नेते म्हणूनही त्यांची ओळख राहिली। पण सध्याच्या सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कार्यभार आहे सहकार मंत्र्याचा, पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस याच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची धुरा होती। या अगोदर दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी आणि मुलीनंही शरद पवार यांची भेट घेतली होती। आज दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यासोबतची भेट नियोजित होती। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार म्हणून 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आले। अजित पवार यांनी बंड केलं, मग अजित पवारांसोबत ते सत्तेमध्ये सहभागी झाले। फक्त काही महिने अजित पवारांसोबत राहिले आणि लोकसभा निवडणुकांच्या अगोदर आपल्या एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी शरद पवार यांच्या हस्ते केलं आणि चर्चेला तोंड फुटलं। काहीच दिवसांमध्ये निलेश लंके हे शरद पवारांकडे परत आले, लोकसभेचं तिकीट मिळवलं अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आणि तिथून निवडूनही आले आणि सध्या अहमदनगरमधून खासदार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे। शरद पवार यांच्याकडे येणाऱ्या नावांमधलं आणखी एक मोठं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील। पुण्यामधल्या इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व, सध्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, फेब्रुवारीतच ही निवड झाली आहे।
हर्षवर्धन पाटील यांचा प्रवास खरं तर अपक्ष, मग काँग्रेस आणि मग भाजप असा राहिलेला आहे. 2 दशकं मंत्रिपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी राहिलाय. सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारा नेता अशी त्यांची ओळख राहिली. पण गेल्या 2 विधानसभामध्ये इंदापूर मतदारसंघामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही आणि इंदापूरमधून आता उमेदवारी मिळण्याची चिन्ह नसल्यामुळे त्यांची नाराजी होती. कारण दत्ता भरणे इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि सिटिंग एमएलएंना जर तिकीट द्यायचा निर्णय झाला तर मग हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणं कठीण असल्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याची चर्चा आहे. यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, माढ्यामधलं, सोलापूरमधलं एक अत्यंत महत्त्वाचं नेतृत्व, पश्चिम महाराष्ट्रामधले भाजपचे बडे नेते अशी गेल्या 5 वर्षांमधली त्यांची ओळख, कारण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण माढ्यामध्ये भाजपनं 2024 साली जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला त्यांचा विरोध होता आणि त्यानंतर त्यांनी आपला पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील याला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, पण शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावर, आणि निवडूनही आणलं. विधानसभेच्या अगोदर शरद पवार यांच्यासोबत मोहिते पाटील यांच्या भेटीगाठी होतात. शरद पवार त्यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते. तिथेही काही नेत्यांनी शरद पवार यांच्या भेट घेतली. शरद पवार यांच्या पक्षाकडे येणारं आणखी एक मोठं नाव जुन्नरचे आमदार अतुल बेनके. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, अजित पवार यांच्या जवळचेही मानले जातात. मात्र एका दौऱ्यादरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. चर्चा सुरू झाल्या. शरद पवार यांच्याकडे येणारं आणखी एक मोठं नाव आहे बबन शिंदे. माढ्याचे, सोलापूरमधल्या माढा मतदारसंघाचे आमदार आहेत. 6 वेळा आमदार म्हणून निवड झालेले बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळमधले नेते राजन पाटील सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. माजी आमदार सुद्धा आहेत मोहोळचे. मोहिते पाटील यांच्याच बंगल्यावर शरद पवारांची त्यांनी भेट घेतली. पुन्हा चर्चा सुरू झाल्या. याच मतदारसंघातून आणखी एक नेतृत्व शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलं. नाव आहे रमेश कदम. सोलापूरमधल्या मोहोळचे तेही माजी आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधनच निवडणूक जिंकले होते. लोकसभेला त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि अकलूजला आत्ता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातल्या भोसरीमधले माजी आमदार विलास लांडे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहे. त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. आबा बागुल काँग्रेसचे माजी महापौर पुण्यामधल्या पर्वती मतदारसंघामधनं इच्छुक आहेत. सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये झाला, त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा आहे, कारण त्यांनीही भेट घेतली आहे. अजित गव्हाणे पिंपरी चिंचवडमधले शहर अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे. त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवारांनी जाहीरपणे याबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे काही कार्यक्रमांमध्ये. केपी पाटील आणि एवाय पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. कोल्हापूरमधले नेते आहेत, भुदरगडमधनं इच्छुक आहेत उमेदवारीसाठी. भाजपचे नेते दिलीप खोडपे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. जामनेरमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेशही केला. खरं तर ही लिस्ट खूप वाढली असती जर नावांचा आपण विचार केला असता, पण तरीही मी त्यातली खूप महत्त्वाची आणि मोठीच नावं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडे असलेलं हे इनकमिंग थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कदाचित धाकधूक असण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार. याशिवाय शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत आहेत आणि अजित पवार यांच्या पक्षाचे आनंद परांजपे आत्ता आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आनंद परांजपेजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. खरं तर विधानसभेच्या निवडणुका आल्यावर असे पक्ष बदलणं किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे इच्छुक उमेदवारांची रीघ लागणं हे काही नवीन नाहीये. पण आत्ता ही चर्चा होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या पक्षातले काही बडे नेते सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचतात. खरंच तुमच्या पक्षामध्ये धाकधूक आहे, चिंता वाढली आहे? नाही, अजिबात नाही. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची धाकधूक किंवा चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाढलेली नाही. सातत्याने ज्या ज्या वेळेला आमदारांच्या बैठका होतात त्यावेळेला सर्व आमदार हे आम्ही माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वेगळी राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत अशा प्रकारचं मतच सगळ्या पक्षाच्या बैठकांमध्ये आमदार व्यक्त करत असतात. अनेक वर्षाचे 30 वर्ष 40 वर्ष कुठे कुठे 2 पिढ्यांचे संबंध आदरणीय पवार साहेबांबरोबर असल्यामुळे गाठीभेटी जरी झाल्या
तरी राजकीय भूमिका कुठल्या आमदाराची बदलेल अशी चिंता आम्हाला अजिबात वाटत नाही. पण आज तुमच्या पक्षातलं जे नेतृत्व पवारांच्या भेटीसाठी जाणार होतं ते नाव तर खूप मोठं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीला जाणं, यानंही तुम्हाला काही वाटत नाही? सगळं आलबेल आहे. तर आज वळसे पाटील साहेबांचे संबंध त्यांच्या वडिलांपासून पवार साहेबांबरोबर आहेत. वळसे पाटील साहेबांनी आपली सुरुवातच पवार साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून केली आणि त्यामुळे अनेक वर्षाचे 40-35 वर्षाचे असलेले संबंध भेट घेतल्याने त्यांची राजकीय भूमिका माननीय दिलीप वळसे पाटील साहेबांची बदलेल अशा प्रकारची चिंता आम्हाला वाटत नाही. महेश तपासेची परांजपेंना काही चिंता फारशी वाटत नाहीये, स्वाभाविक आहे त्यांनी सांगणं. पण विधानसभेच्या अगोदर जर इतके नेते तुमच्याकडे येत असतील तर ही फक्त भेटीगाठी आहेत, राजकीय ऋणानुबंध आहेत की विधानसभेची गणितं आहेत डोळ्यासमोर? परीक्षेचा काळ आला की प्रत्येकाला आपले राजकीय गुरु आठवतात आणि या सर्व नेत्यांचे राजकीय गुरु म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आहेत. आपण वळसे पाटलांचा उल्लेख केला म्हणून विशेष करून मला सांगायचं वाटतं, वळसे पाटलांनी अजितदादांच्या सोबत जाणं किंवा त्यांच्या पक्षामध्ये सामील होणं हे आम्हालाही मनामध्ये कुठेतरी पटलं नव्हतं. नेमकं काय कारण होते मला माहिती नाही, परंतु वळसे पाटील जरी तनाने तिकडे असले तरी मनाने अजित दादांसोबत असतील असं वाटण्याचं काही कारण नाही. वळसे पाटील साहेब स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. पुणे जिल्ह्यामध्ये असेल, पुण्याच्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार असेल किंवा एकंदरीतच दूध साखर संघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिले, राज्याचे अध्यक्ष राहिले, पवार साहेबांचे अतिशय जवळचे नेते राहिलेले आहेत आणि अजूनही त्यांचे संबंध असू शकतील. त्याच्यामुळे मला वेगळं काय वाटायचं कारण नाही. परंतु विषय आता निवडणुकीचा आहे आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा वेगवेगळ्या पक्षाचे लोक एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटतात तेव्हा स्वाभाविकच तिकडे काही गप्पा मारण्यासाठी ती बैठक होत नसते. त्याच्या मागे काही ना काही राजकीय अर्थ दडलेला असतो. तो राजकीय अर्थ काय हा ह्याचा उलगडा आपल्याला कधी होईल हा खरा तर चर्चेचा मुद्दा असला पाहिजे. अजितदादा आमचेही नेते आहेत, आम्ही त्यांना 20-25 वर्ष फार जवळून ओळखतो. मला वाटतं कोणीच अजितदादांबद्दल अशा त्या पद्धतीने वेगळं वागतील किंवा स्वतंत्र पक्ष हस्तगत करतील असं कुणालाच वाटलं नाही. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार आणि शिंदे साहेबांचा पक्ष ज्या पद्धतीची वागणूक आता अजितदादांना देत आहे तेव्हा निश्चितच अजितदादांना देखील मनातल्या मनात पश्चाताप होत आहे. ते मागेही कुठेतरी 2-4 दिवसांनी पुन्हा बोलले की पवार साहेब आमचे दैवत आहे, माझ्याकडनं माझ्या मिसेसला उभं करायला नव्हतं पाहिजे होतं वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी मांडल्या. त्याच्यातनं एक गोष्टीचा नक्कीच बोध होतं की अजितदादांना आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून कुठे ना कुठे दुःख होत चाललेलं आहे. सरकारमध्ये ते जरी गेले असले वर्षभरासाठी तर आता पुढचे 5 वर्ष ते सरकारमध्ये येणार नाहीत याची खात्री या सर्व मंडळींना झालेली आहे. अजितदादांची एक प्रतिमा होती. आम्ही अजितदादांकडे बघत असताना एक बलाढ्य असा नेता, एक छावा वृत्तीचा नेता असा आम्ही अजितदादांकडे बघत होतो. परंतु ती सगळी प्रतिमा पुसली गेली. शेवटी पवार साहेबच उजवे ठरले, पवार साहेबच आदर्श ठेवले आणि पवार साहेबांच्या छत्रछायेविना अजितदादांचं राजकीय कार्यकौशल्य 0 आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. फारच चिंता करताय तुम्ही अजितदादांच्या महायुतीतल्या परिस्थितीबद्दल, त्यामुळे त्याच्याकडे मी येईन. पण त्याच्या अगोदर मी प्रकाश पवार यांच्याकडे जाते. पवार सर, खरं तर दोन्ही नेत्यांनी त्यांची भूमिका मांडेपर्यंत मी तुमच्याकडे आली नव्हती, कारण मला दोघांची या बाबतीतली भूमिका जाणून घ्यायची होती, अजित पवार यांच्या पक्षाची सुद्धा आणि शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा. पण राजकीय विश्लेषक म्हणून याच्याकडे पाहताना तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हा फक्त निवडणुकीच्या आधीचा कुंपणावरून इकडे तिकडे जाण्याचा कार्यक्रम आहे, की यातून खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काही संकेत मिळतात या भेटीगाठींमधनं? मला असं वाटतं की ही गोष्ट गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे. याचं कारण असं आहे की राजकारणाचा पॅटर्न शरद पवारांचा हा लोकांचा आर्थिक कल्याण करणं, आर्थिक प्रश्न सोडवणं हा होता आणि आर्थिक प्रश्नावरती बेतलेलं राजकारण पवारांनी त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना शिकवलेलं होतं. त्याच्यामुळं जे लोक अजित पवारांबरोबर गेले ते लोक आर्थिक प्रश्नावरती बाहेर गेले होते. म्हणजे ते आर्थिक दृष्ट्या अडचणीत तरी आले होते किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांना त्यांचे प्रश्न त्यांच्या जनतेचे सोडवता येत नव्हते. आता तो मुद्दा या निवडणुकीच्या रूपाने म्हणजे मधला काय 1-1.5-2 वर्षांचा कालावधी गेल्यानंतर आता तो सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा जर सत्तांतर घडलंच तर आपल्या हातात आपली सत्तेची इकॉनॉमिक सूत्र येतील असं त्यांचं मूळ राजकारणाचा बांधा
किंवा मूळ राजकारणाचं सूत्र दिसतं. आणि याच्या व्यतिरिक्त जे बीजेपीचं राजकारणाचं सूत्र होतं ते वेगळं होतं, की या सर्व नेत्यांना एका अर्थाने हिंदुत्वाची दीक्षा द्यायची आणि त्यांना जनतेतून आर्थिक प्रश्न सोडवणारे नेते या पार्श्वभूमीतून बाजूला काढायचं. या मुद्द्यावर आधारित काही लोक यातली दीक्षा घेतलेली आहेत. लोकांच्या मनातून त्यांच्या प्रतिमा डाऊन पण झालेल्या आहेत. परंतु काही लोकांनी व्यवहारी विचार केलेला आहे की आता आपण ही संधी आहे की आपलं मूळ राजकारण आर्थिक होतं आणि त्या आर्थिक राजकारणाकडे आपण गेलो पाहिजे. तर त्या मुद्द्यावरती आधारित उद्या कदाचित किंवा उद्या जरी नाही तर इलेक्शन नंतर सुद्धा अजित पवार सुद्धा विचार करू शकतात. इतका याच्यामध्ये इकॉनॉमिक फॅक्टरचा मोठा प्रभाव आहे. कारण इकॉनॉमिक फॅक्टरमुळेच हे सगळं सत्तांतर घडलं होतं. इकॉनॉमिक फॅक्टरमुळेच लोकांनी पार्ट्या फोडल्या होत्या आणि त्या इकॉनॉमीला उत्तर आता जर नव्याने मिळत असेल की सत्तांतर होण्याच्या शक्यता आहेत तर ते पक्षांतर करणार हे अगदी उघडपणे घडू शकतं. त्या इकॉनॉमिक फॅक्टरची आणखी एक बाजू आहे, म्हणजे इकॉनॉमिक फॅक्टर फक्त एवढाच नाही की माझा मतदारसंघ किंवा माझं एकूण जे राजकीय कारकीर्द आहे त्याचं काय होईल. त्याची आणखी एक बाजू होती ती म्हणजे ईडी आणि सीबीआय. आणि ती ईडी आणि सीबीआय अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्याच्यामुळे सुद्धा पक्षांतर झाली, पक्ष फोडले गेले, अशी ही चर्चा आहे. याचा परिणाम आता नेमका कमी झालेला आहे का? लोकसभेच्या निवडणुकांनंतर ईडी सीबीआयची भीती कमी झाल्याचा हा परिणाम आहे का? हाही प्रश्न मला आनंद परांजपेंना विचारायचा आहे. पण एक छोटासा ब्रेक घेते आणि मग परांजपे सर तुमच्याकडे लगेच परत येते. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच येते. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विशेष चर्चेमध्ये. शरद पवार यांच्याकडे जे इन्कमिंग गेल्या काही दिवसांपासून विशेषतः गेल्या काही तासांमध्ये सुरू झालेलं आहे, जितके नेते त्यांच्या दारावर टकटक करतायत ते पाहता या सगळ्याचे अर्थ नेमके काय आहेत यावर आपण चर्चा करतो. आनंद परांजपे आपल्या सोबत आहेत, अजित पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते. आनंद परांजपेजी, ब्रेकवर जाता जाता मी तुम्हाला विचारलं होतं, इतक्या मोठ्या संख्येनं नेते जेव्हा आता सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांकडे जात आहेत भेटीगाठींना, याचा अर्थ ईडी सीबीआयची भीती कमी झाली आहे का? ईडी सीबीआयची भीती त्यावेळी नव्हती, आजही नाही. 2019ची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादी एकसंघ असताना 110 जागा राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी म्हणजे युतीमध्ये लढल्या होत्या आणि 54 ठिकाणी घड्याळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. बरोबर. त्यातले 42 आमदार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत माननीय अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे 42 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाला तरी उमेदवार शोधावे लागतील निवडणुका लढायच्या असतील तर. बाय डिफॉल्ट तिथे वेकन्सी असल्यामुळे अनेक इच्छुक विधानसभेच्या तोंडावर त्या जागेवरनं तिकीट मिळावं यासाठी आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊ शकतात. एकीकडे बोलायचं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, पण त्याच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश देत असताना ही दुट्टी भूमिका देखील महाराष्ट्र बघत आहे. पण मग त्याच्यामध्ये त्या नेत्यांचं काय, जे सिटिंग एमएलए आहेत? सगळेच तर काही इच्छुक नाही आहेत ना. जे सिटिंग आहेत त्यांना खात्री आहे ना, त्यांना तर तुम्ही दिलेली आहे ना खात्री की ज्यांच्याकडे आमदारकी आता आहे त्यांचं तिकीट नाही कापलं जाणार. मी अत्यंत विश्वासाने सांगतो की आमच्याकडचे कुठलेही आमदार माननीय अजितदादांचं नेतृत्व सोडून जाणार नाहीत. आम्हाला पूर्णपणे आमच्या आमदारांवर विश्वास आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. एकीकडे सांगायचं भाकरी फिरवतोय मी, नवीन नेतृत्व आणतंय, पण अनेक दुसऱ्या पक्षातनं नेते घेण्याचं काम देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये चालू आहे. बर महेश तपासेजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नेते किंवा जी नावं तुमच्याकडे येतात त्याच्यात प्रामुख्यानं भरणा हा फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कोर जे असेल या विधानसभेतलं आव्हान इतर पक्षांसाठीचं ते पश्चिम महाराष्ट्रातच असेल. मला विचारलं? हो, महेश तपासेजींना, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते.
महेश तपासेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा येतोय, बोला. हा, इन्कमिंगचे अर्थ शोधताना जी नावं आता मी या शोच्या सुरुवातीला हा, आवाज पोहोचतोय? हा येतोय. हा, तर शरद पवार यांना भेटणारे जे नेते आहेत त्यांची जी नावं मी सुरुवातीला या शोच्या वाचली, त्यातले बहुतांश नेते हे पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले आहेत. याचा अर्थ नेमका काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व हे प्रामुख्यानं विरोधी पक्षांसाठी आव्हान हे पश्चिम महाराष्ट्रातच बनणार आहे, की पश्चिम महाराष्ट्र हा आमचा गड आहे म्हणून तिथून आमचे महत्वाचे नेते आम्हाला भेटायला येतात? काय नेमका अर्थ काय आहे याचा? दोन्ही गोष्टी आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, पवार साहेबांचा गड असल्यामुळे स्वाभाविक आहे आमचं पूर्ण लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर आहे. पण एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये सगळीच ठिकाणची लोक आमच्या सोबत येत आहे. मग आमची महाविकास आघाडी भक्कम कशी होईल, आम्ही सरकारमध्ये कसं येऊ, महायुतीचा पराजय आम्ही कसा करू, याच्या संदर्भात आमची व्यूहरचना चालू आहे. काही लोक जरी भेटायला आली असली तर ते त्यांच्या कारणामुळे आली, त्यांना सगळ्यांनाच काय पक्षात घेतलं जाईल अशी परिस्थिती नाहीये. परंतु कोण पक्षामध्ये येणार, कोण पक्षामध्ये येणार नाही ह्याची चर्चा न करता महाविकास आघाडीचं सरकार येणार ही भीती महायुतीतल्या जवळपास सर्वच घटक पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आहे. मग त्याच्यामध्ये भाजपच्या लोकांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या लोकांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये अजितदादांच्या पक्षाच्या लोकांचा समावेश आहे आणि एकंदरीत मीडिया असेल, प्रशासन असेल, या सर्वांना असं वाटू लागलेलं आहे, महाराष्ट्राच्या 12-14 कोटी जनतेला असं वाटू लागलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ही आता काळ्या दगडावरची रेख बनत चालली. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे काही आपसुक नेते त्या ठिकाणी पवार साहेबांची भेट घेत असेल, काही उद्धव ठाकरेंची भेट घेत असेल, काही काँग्रेसच्या लोकांची भेट घेत असेल आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्याच्यामध्ये पक्षाच्या लेवलला मतदारसंघाचं वाटप करणं हा एक फार मोठा टास्कच आहे. म्हणजे आता एखादी सीट कुठे 2 नंबरला एनसीपी असेल तर 1 नंबरला त्या ठिकाणी शिवसेना असेल, मग त्याच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा फार म्हणजे अभ्यास करावा लागतो आणि तो फक्त महाविकास पुरता मर्यादित नाही, तो महायुतीलाही तेवढीच परिश्रम त्या ठिकाणी एखादा उमेदवार निश्चित करताना करावा लागेल. स्वाभाविक आहे, प्रत्येकाला वाटतं की आपले उमेदवार जादा असावे. आता भुजबळ साहेब मागे बोलले की 80-90 जागा आम्ही देवेंद्र फडणवीसांकडनं मागून घेऊ. आता आम्ही ऐकतो की 40-45 जागांच्यावर त्यांची चर्चा चालू आहे. नेमके किती पदरात पडतात हे माहित नाही, परंतु आमची परिस्थिती जसं आनंद तुमच्या किती त्यांच्या जागांवर तुम्ही फार नजर ठेवून आहात, तुम्हाला किती मिळणार आहेत महाविकास आघाडीमध्ये? तेच सांगतो, आनंद परांजपे जे बोलले त्याच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तथ्य आहे की आमच्या पक्षामध्ये आता नवीन नेतृत्वाला संधी फार मोठ्या प्रमाणात, का आमचे जुने जेवढे नेते होते ते सगळे अजितदादांनी पळवले, त्याच्यामुळे आमच्याकडे स्वाभाविकच नवीन नेतृत्व म्हणजे काय? ते नवीन नेतृत्व म्हणजे इतर पक्षांमधनं आलेलं की तुमचं होमग्रोन असेल? त्या पक्षामध्ये नवीन नेतृत्वाला मोठी संधी आहे. आता त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता हा काय लोकसभा किंवा विधानसभेचा उमेदवार नसतो, त्याची निवडणूक त्याची मजल फार फार तर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीपर्यंत असते. लोकसभा निवडणूक लढवणारे एक विशिष्ट कार्यकर्ते असतात, विधानसभा निवडणूक लढवणारे एक विशिष्ट कार्यकर्ते असतात. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आमची असेल, शिवसेना उद्धव साहेबांची असेल, त्या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना होप्स वाटतात की आम्ही तिकडे गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल. परंतु येणारा माणूस हा पक्षाच्या आयडिओलॉजीला धरून आहे का, हा महाविकासच्या आयडिओलॉजीला धरून आहे का, स्वतःच्या स्वार्थासाठी येतो? तुम्ही माझा प्रश्न टाळलात तरी पण तुम्ही त्यांच्या आकडे त्यांना किती जागा मिळणार त्याचा उल्लेख केला. तुमची काय अपेक्षा आहे महाविकास आघाडीमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला किती जागा मिळणार? 90 ते 95 जागाची आमची अपेक्षा आहे. आणि आमच्याकडे तुम्ही जर बघितलं असेल, काही गेल्या 3-4 दिवसाच्या आधीच्या बातम्या जर पाहिल्या असतील तर मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज आमच्या पक्षाकडे दाखल केलेले आहेत. हे तुम्हाला माहिती आहे, पक्षामध्ये 3-4 मेळावे सुरू आहेत. त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी, खासदार कोल्हे स्वतंत्र फिरतायत, सुप्रियाताई जात आहेत, रोहित पवार स्वतंत्र करतात आणि पवार साहेबांचा तो दौरा हा चालूच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिकडे तुम्ही बघाल तिकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या पक्षाचे नेते, ह्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आता आमचे दौरे उद्या परवापासून सुरू होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आता निवडणुकीला सज्ज झालेलो आहोत. तुम्ही निवडणुकीला सज्ज झालात, 90 ते 95 जागा तुमच्या पक्षाला मिळाव्यात अशी तुमची अपेक्षा आहे. प्रकाश पवार सर, विश्लेषक म्हणून याच्याकडे पाहताना मला आणखी एक ट्रेंड दिसतो, तो म्हणजे 2019च्या निवडणुकीला वेगवेगळ्या पक्षांमधनं जे महाराष्ट्रामध्ये असलेले म्हणजे राज्यव्यापी जे पक्ष असतील, प्रादेशिक पक्ष असतील ते किंवा राष्ट्रीय पक्ष असतील ते, तिथून जे आउटगोईंग झालं होतं ते भाजपकडे झालं होतं. पण 2024ला जो ट्रेंड आपल्याला दिसतोय, प्रामुख्यानं शरद पवारांकडे येणाऱ्या ज्या नेत्यांची नावं आपण बघितली
तर ही मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं येत आहेत आणि याच्यामध्ये अजिबात न दिसणारी नाव आहेत जी म्हणजे भाजपचे जे कोर नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील ती संख्या दिसत नाही. रादर शिवसेनेमधनं सुद्धा इकडे येणारी काही नावं दिसत नाही. हे नेमकं काय आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण खरं तर तुम्ही नीट बघितलं तर 3-4 गटांमध्ये विभागलेलं आहे. ते केवळ पार्ट्या म्हणजे गट नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ अर्बन ज्याला म्हणतात ते अर्बन मध्ये हिंदुत्व आहे, ग्रामीण भाग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आर्थिक घटक आहेत आणि आर्थिक घटकांमध्ये अजित पवारांच्या बरोबर राजकारण करायचं, काँग्रेस बरोबर राजकारण करायचं का शरद पवारांबरोबर राजकारण करायचं, हा त्यांच्या पुढे ग्रामीण भागातल्या अर्थकारणाचा पॅटर्न आहे. आणि आर्थिक हितसंबंध बऱ्यापैकी अडचणीत आल्यामुळे हे अजित पवारांकडनं रिव्हर्स शरद पवारांकडे चाललेले आहेत. काँग्रेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोक पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता इकॉनॉमिक फॅक्टरवरती आहे. मुद्दा फक्त अर्बन बद्दलचा आहे की अर्बन मध्ये भाजप, उद्धव ठाकरे आणि शिंदे हे असे एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि दिघेंच्या नावाने हिंदुत्वाचा चित्रपट 2 काढलेले आहेत. त्याच्यामुळे मराठ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वादी पार्टी त्यांनी अर्बन भागात उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कोण जात नाही. हिंदुत्वाचा मुद्दा आहे. तोच मुद्दा आहे की हिंदुत्व पक्क बीजेपीचं पण असल्यामुळे बीजेपी मधून इकॉनॉमीकडे कशाला लोक जातील तर तेही जाणार नाहीत. राहिला मुद्दा फक्त अर्थकारणाचा की अर्थकारणामध्ये आपल्या समर्थक वर्गाचे हितसंबंध, ग्रामीण भागाचे हितसंबंध कोणता नेता जपू शकेल. तर या घडीला चर्चा शरद पवारांची असल्यामुळे ते शरद पवारांकडे लोक वळत आहेत. एवढाच मुद्दा यातून अधोरेखित होतोय असं मला वाटतं. पण मग तोच विश्वास अजित पवार का देऊ शकत नाहीयेत त्यांना? हॅलो, हा तोच जो विश्वास तुम्ही सांगताय की या कारणासाठी रुरल मधला जो किंवा ग्रामीण भागामधला जो नेतृत्व आहे ते शरद पवारांकडे जातं, मग तोच विश्वास अजित पवार का नाही देऊ शकत आहे? अजित पवारांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. अजित पवार जरी सहकारातले नेते असले तर ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली वाढलेले आहेत. त्यांनी त्यांचा इश्यू बदललेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ फक्त अर्थकारण न ठेवता त्यांनी आपल्या अंगावरती जे काय एका समूहाला संघटित करण्याची भूमिका घेतली तो इश्यू बदलण्याचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गाचे हितसंबंध हा मुद्दा म्हणजे पूर्वीचे अजित पवार हे कार्यकर्ता नुसते नव्हते तर कामाचा माणूस अशी प्रतिमा होती. आता त्यांनी जे जॅकेट घातलेलं आहे त्यातून कामाचा माणूस आहे का याच्याबद्दल शंका उपस्थित होते. आणि हे कार्यकर्त्यांना कळण्यापेक्षा नेत्यांना ज्यादा कळत असलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे तुम्ही अजित पवार यांची गेल्या काही दिवसांमधली जी इमेज तयार झालेली आहे त्या इमेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आनंद परांजपेजी, सहमत आहात या विश्लेषणाशी? नाही, अजिबात सहमत नाही. अजित पवार साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना निर्णय घेणारा नेता, रोखठोक बोलणारा नेता, ती जी त्यांची इमेज त्याही वेळेला होती तीही आजच आहे. विकास कामं घेऊन लोकांसमोर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जात असताना या आर्थिक बजेटमध्ये 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या ज्या ज्या योजना मग आम्ही त्या महिलांसाठी आणल्या असतील, आमच्या तरुण बेरोजगारांसाठी आणल्या असतील, आमच्या शेतकऱ्यांसाठी आणल्या असतील, हा विकासाचा पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो. त्यामुळे अजितदादांची इमेज कुठेही ती काम करू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही अशा प्रकारची बदलली असं मला नाही, पण असं आहे की फक्त कामाच्या बाबतीत मी येते तुमचं त्या महेश तपासेंच्या मुद्द्याला उत्तर द्या. पण आता मुद्दा असा आहे की सरांनी जे आता मगाशी उपस्थित केलेले मुद्दे त्याच्यामध्ये 2 होते. एक हिंदुत्वाचा मुद्दा होता, एक विकासाचा मुद्दा होता. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बोललात, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्या वोटरला कन्व्हिन्स करण्यामध्ये खरंच तुमची अडचण होते. एकीकडे तुम्ही असं म्हणणार की आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपतोय, दुसरीकडे असं तुम्ही म्हणणार की आम्ही हिंदुत्ववादी पक्षांसोबत आहोत. आणि हे सगळं करत असताना मतदाराला कन्व्हिन्स करताना आपली कुठेतरी दमछाक होत असल्यामुळं अजित पवारांच्या इमेजला धक्का लागतो असं नाही वाटत का? अजिबात नाही. ज्या वेळेला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घटक पक्ष म्हणून सामील झाला त्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला आम्ही स्पष्ट केलं होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडू शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला नितेश राणे देखील चुकीचं बोलतात
त्या वेळेला माननीय अजितदादा पवार साहेब असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, हे स्पष्टपणे तीव्र शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्यामुळे आम्ही कुठेही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीमध्ये विकासाच्या हात पकडून आम्ही महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत. देशामध्ये लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला असं साथ आहे देण्यासाठी म्हणून आम्ही परांजपेजी, हा महायुतीमध्ये प्रश्न सामील झालो. विचारण्याचं कारण असेल कारण तुम्हीच त्या मुद्द्याला हात घातलात, त्याच्यामुळे मी ते थोडंसं पुढे नेते. मुद्दा असा आहे की अजित पवार यांची भूमिका किंवा यांची ओळख महाराष्ट्राला दादा अशी आहे, काम करणारा माणूस अशी, असं तुम्ही मला सांगितलं. अजित पवार यांना जाहीर सभेमध्ये नितेश राणेंसारख्या त्यांच्यापेक्षा वयानं अनुभवानं खूप लहान असलेल्या नेत्याचे कान टोचावे लागणं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर, आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा नितेश राणे यांनी त्याच्याकडे सहज कानाडोळा करणं, यानं पवार अजितदादांच्या इमेजवर काहीच परिणाम होत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, शेवटी आज भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांचे कान अधिक चांगल्या पद्धतीने टोचले पाहिजेत. महायुतीचा घटक पक्ष म्हणून वेळोवेळी आम्ही आमची नाराजी भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला सांगत असतो. महायुतीला नितेश राणेंच्या वक्तव्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास होईल ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे. बरं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामुळं पक्षावर काही परिणाम होत नाही, पक्षाच्या विचारधारेवर काही परिणाम होत नाही. मगाशी तुम्हाला एका मुद्दा यांचा महेश तपासेंचा क्लिअर करायचा होता, वेळ संपत आली, फक्त तो पटकन क्लिअर करा. त्यांनी मगाशी सांगितलं की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की महाविकास आघाडी सत्तेत येते. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याच्यावरनं त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही. लोकसभेला जरूर महाविकास आघाडीला यश मिळालं, पण ते विधानसभेच्या वेळेला जेव्हा आपण सीट्सवर जातो तेव्हा 155, 133, 22चाच फरक आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या आर्थिक बजेटमध्ये ज्या काही जनहिताच्या घोषणा महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, महायुती मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला निवडून येईल. लोकसभेला वोटिंग पॅटर्न वेगळा असतो, विधानसभेला वेगळा असतो. आपण जर 99 सालचं उदाहरण घेतलं तर एकाच वेळेला मतदान झालं होतं. लोकसभेला अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं, पण 99ला इथे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यामुळे लोकसभेला मिळालेलं यश हे विधानसभेला पुन्हाच मिळेल अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये महाविकास आघाडीने राहू नये. 2014-19चा पण उल्लेख करा ना. काय 2014 आणि 19चा पण करा की तुम्हाला मिळालं ना. 2014ला तुम्हाला लोकसभेत मिळालं, विधानसभेत मिळालं, 19ला लोकसभेत मिळालं, विधानसभेत मिळालं. त्यामुळे 99 पर्यंत 14-19चा पण विचार करूयात. 14-19ला आज 14ला आम्ही सत्तेतनं बाहेर गेलो. आम्ही त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे डिनाय करायचं कारणच नाही ना. नाही तर ठीक आहे की त्यावेळेस तुम्ही मी वेगळ्या उदाहरण पक्ष, दिलं, त्यावेळेस लोकसभेचा- आता ते लोकसभेचा इनकमिंग आणि voting आउटगोईंग pattern- कसं होतं माहितीये परांजपे सर, कोण कुठल्या पक्षामध्ये होतं आणि आता कोण कुठल्या पक्षामध्ये आहे याचा लक्षात ठेवायला आमच्या पण मेंदूचा कस लागतो सध्या की 14ला तुम्ही कुठे होतात, 19ला कुठे होतात, 24ला कुठे आहात. एनिवेज, महेश तपासेंची शेवटची कमेंट घेऊयात आपण या चर्चेच्या शेवटाकडे येताना. महेश तपासेजी, माझे मित्र आनंद परांजपे साहेब जे म्हणाले त्याच्यातनं त्यांचा आत्मविश्वास कमी आणि भीती जास्ती व्यक्त होते. म्हणजे त्यांना आत्मविश्वास नाही की त्यांचं सरकार येईल. त्याच्यामुळे ठीक आहे, ते बोलत असेल काहीतरी, त्यांना व्यक्तिगतरित्या माझ्या शुभेच्छा आहेत. अजितदादा कालही आमचे नेते होते, आजही मला त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून आदर आहे. परंतु दादांची वाट चुकली हे उभं महाराष्ट्र सांगते, पूर्ण देश सांगतात, सर्वे सांगतात. त्याच्यामुळे दादांच्या काय प्रेशर होतं, काय मजबुरी ते आम्ही सांगू शकत नाही. मला माहित नाही, कदाचित परांजपे साहेबांना जास्ती माहिती असेल. परंतु जे काय झालं, भाजप हा कधीच तुम्ही मगापासून पहिल्या प्रश्नापासून दादांबद्दल बोलताय ना, मला तर असं वाटतंय की दादांची वाट काय गोविंद बागेकडे परत येते की काय? दादांची गोविंद बागेकडे वाटचाल 100% होत नाही. ही गोष्ट तर ही पण तेवढीच खरी आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने अजितदादांचं गेम करायचं ठरवलेलं आहे. मागे भारतीय जनता पार्टीला वाटलं की पवार साहेबांचा कसा गेम करावा, त्यांनी अजितदादांना बाजूला केलं. आता अजितदादा त्यांना डोळी झोडत चाललं, कारण त्यांना जागा सीटा देणार कुठनं हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री हे लाडली बहीण आणि अनेक योजनेच्या माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत बैठकीमध्ये त्यांच्या ज्या मित्रपक्ष आहेत त्यांच्या संदर्भातली काय भूमिका आहे तुम्हाला पण चांगला माहिती आहे, मित्रपक्षांना माहिती आहे. त्याच्यामुळे आनंद परांजपेंना माझ्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही प्रयत्न करा. तुमचं सरकार जरी येत असेल, तुम्हाला असं वाटत असेल तरी ती
प्रश्न तो होणार नाहीये, कारण महाराष्ट्राने यंदा ठरवलंय गद्दारीला गाडायचंय, महाविकास आघाडीला निवडून आणायचं. तुम्ही असं दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात ना की त्या मतदारांच्या मनामध्ये धाकधूक होते. आता एकमेकांना टोमणे मारत शुभेच्छा देत आहेत, पुढे निवडणूक लागल्यानंतर आणि मग निकाल आल्यानंतर नेमकं काय करणार? कारण 19 पासून 24 पर्यंत जे काय झाले ते सगळ्या मतदारांनी बघितले. पुन्हा ते बघायला लागू नये अशी फक्त आमची मतदार म्हणून अपेक्षा आहे. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, पवार सर सुद्धा सहभागी झाले होते. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. छोटासा ब्रेक घेतो आता या विशेष चर्चेमध्ये. पाहत रहा NDTV मराठी.